नमस्कार. राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. मुख्य सचिव यांच्या बैठकीत अंतरिम चर्चा झालेली आहे आणि जुनी पेन्शनचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे. तर काय आहे सविस्तर जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, नोव्हेंबर 2005 पासून राज्य सरकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय पेन्शन योजना NPS लागू झाली. सदर NPS योजना कर्मचारी शिक्षकांचे भविष्य उद्ध्वस्त करणारी आहेच, परंतु निवृत्तीनंतरचे जीवन कठीण, अतिशय हलाखीचे असू शकते. याविषयीची वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे राज्यातील लाखो कर्मचारी शिक्षक प्रक्षुब्ध झाले. त्यामुळे त्यांना बेमुदत संपाचे हत्यार मार्च व डिसेंबर 23 मध्ये उपसावे लागले. शासनाने सुद्धा या रास्ता आंदोलनाची सकारात्मक नोंद घेतली. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे यांनी जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा राज्य कर्मचारी शिक्षकांना प्रदान करणे न्यायोचित ठरेल असा पवित्रा घेऊन सदर मागणीबाबत आपुलकी दर्शवी. त्याचाच एक भाग म्हणून जुनी पेन्शन या प्रकरणी सखोल अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला आहे. नागपूर येथील मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विधानसभा नियम 47 नुसार राज्याच्या दोनही सभागृहात निवेदन करून जुन्या पेन्शनबाबतचा अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित केला जाईल असे घोषित केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुख्य सचिव श्री नितीन किरीर यांच्या अधिपत्याखाली 6 फेब्रुवारी 2024 रोजी संघटना प्रतिनिधीसह प्राथमिक चर्चा झाली. यावेळी संघटना प्रतिनिधींच्या समितीच्या अहवालातील ठळक शिफारशी अवगत करण्यात आल्या. तदनंतर 16 फेब्रुवारी 2024 रोजी सदर जिव्हाळ्याच्या मागणीसंदर्भात अंतिम चर्चा संपन्न झाली. सर्वांना पेन्शन बहालीचा शासनाने दिलेले आजचे संकेत कर्मचारी शिक्षकांना उत्साहवर्धक ठरले आहेत. या मागणीची पूर्तता करण्यासाठी केलेल्या खालील 5 शिफारशी: सर्व कर्मचारी शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या 50% सेवानिवृत्ती वेतन दिले जाईल. या वेतनासह तत्कालीन देय असलेला महागाई भत्ता दिला जाईल. शासनाकडून 14% व कर्मचाऱ्यांकडून 10%चे अंशदान कायम ठेवून कर्मचाऱ्याच्या 10%च्या संचित रकमेचा परतावा NPS प्रमाणे लागू करण्याबाबत विचार केला जाईल. स्वेच्छाधिकार देऊन GPF सुविधा सुरू केली जाईल. परतफेडीच्या तत्वावर अंशदानाच्या रकमेतून काही रक्कम देय करण्याबाबत विचार केला जाईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाच्या 60% किंवा कमीत कमी 10,000 रुपये कुटुंब निवृत्ती वेतन दिले जाईल. सर्वांना जुनी पेन्शन या प्रश्नात शासनाने दर्शवलेली सकारात्मक भूमिका महत्त्वाची आहे. उपरोक्त मुख्य सचिवाच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांसह चर्चा करून अहवालास अंतिम रूप देण्यात यावे अशी मागणी संघटना प्रतिनिधींनी चर्चेसंबंधी केली आहे. आज राज्यभरात अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशास प्रतिसाद म्हणून सकाळच्या सत्रात राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयातून वॉकआउट आंदोलन करून केंद्र शासनाच्या जुनी पेन्शन व इतर मागण्याकडे लक्ष वेध करण्यात आले आहे. याचा परिणाम आज दुपारी 1 वाजता घडलेल्या उपरोक्त चर्चासत्रावर दिसून आला. राज्यातील 36 जिल्ह्यात वॉकआउट आंदोलन करून देशव्यापी संप आंदोलनास पाठिंबाही देण्यात आला होता. राज्य शासन दिलेल्या आश्वासनानुसार जुनी पेन्शन प्रकरणी अंतिम निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करील. तसेच मार्च 2024 या उर्वरित 17 महिन्याबाबत मुख्य सचिव पातळीवर प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या जाईल असा विश्वास समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला. हे त्याचं प्रसिद्धीपत्रक आहे. मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र, तुम्ही वाचू शकता. काही शंका असेल तर कमेंट करून नक्की. या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओ परत भेटूया अशी त्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू.